कसबा पावड्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम आठवडाभरापूर्वी संपलाय. कारखान्यातील मिल टर्बाईनमधील वेल्डिंगच्या कामाला कालपासून सुरुवात करण्यात आली होती. आज सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमाराला कारखान्यातील मिल टर्बाईनमध्ये वेल्डिंगचं काम सुरू असताना ठिणग्या उडाल्या. जमिनीवरील ऑइल आणि बगॅसनं पेट घेतला. काही वेळातच आगीनं रौद्ररूप धारण केलं. त्यामुळं कारखान्यात काम करत असलेल्या काही मोजक्या कामगारांनी बाहेर पडत वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. दरम्यान स्फोटाचे आवाज आल्यानंतर उल्पे मळ्यातील स्थानिक नागरिकांनी कारखान्याकडे धाव घेतली. कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, चीफ इंजिनियर अमर पाटील यांच्यासह स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला वर्दी दिली. काही वेळातच अग्निशमक दलाचे कसबा बावडा, सासणे ग्राउंड, प्रतिभानगर, टिंबर मार्केट, महापालिका मुख्य इमारत आणि फुलेवाडी फायर स्टेशनमधील बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुमारे 1.5 ते 2 तासांच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं. कारखान्याचा गळीत हंगाम नुकताच संपल्यामुळं कारखाना आणि परिसरात वर्दळ कमी आहे. गळीत हंगाम सुरू असता तर मोठी जीवितहानी झाली असती. अग्निशमन दलाच्या जवानांनी जीव धोक्यात घालून ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यानं ही आग आटोक्यात आली. कोल्हापूर महापालिका अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी मनीष रणभिसे, मेहबूब जमादार, उमेश जगताप, सौरभ पाटील, अनिकेत परब यांनी आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले. आग विझवण्यासाठी स्थानिकांनी सुद्धा अग्निशमन दलाच्या जवानांना मदत केली.